मित्र हो, हे लांब घाटी तुम्हाला माहिती आहे का? आपल्या गुणवंत बाबांनी इथं 12 वर्ष तपस्या केली. तिथं नेटवर्क नाही पण खरी शांती आहे. सगळ्यात पहिले तर आपण लाखनवाडी आलो, दर्शन केलं तिथं. मग जात होतो आपल्याला लांब घाटी. एकच गाड्या नाही तर 2-2 गाड्या होत्या. मध्य प्रदेश मधलं आपल्याला काहीच माहित नव्हतं. तर रस्त्यावर थांबून विचारलं आबाजीले. आबाजीने तर सांगितलं होतं थोडंफार. विचारपूस करत चाललो समोर आम्ही. म्हणलंय तपत जायचं काय खाऊन घ्यावं म्हणलं थंड व्हा. दुसरं यांच्यापाशी काहीच नव्हतं. एक कुल्फी घेतली आणि खात निघालो रस्त्यानं. मग तसंच कुल्फी वगैरे खाऊन गावात आलो तर बाया पैसे मागत जाय होळीच्या. बरं आहे म्हणलं बा. आम्ही जिकडे जायचं नव्हतं तिकडे आलो. रस्ता विसरून गेलो. इथं पण गुणाबाबाचं मंदिर होतं. दर्शन वगैरे करून घेतलं खतरनाक पैकी. खरीले आलोच लांब घाटी. देवाचा दरबार तर एकच नंबर आहे. नेटवर्क नाही पण खरी शांती आहे. देवाच्या दरबारात आलो. नेटवर्क पाहिजे तरी कशाले. इथं आलो, गुणवंत बाबाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन गौमुख पाहिले आलो. या गौमुखातून 12ही महिने पाणी येते मित्रांनो. लांब लांबून लोक येते तर आंघोळ धुवून जाते तर खतरनाक पैकी. चला म्हणलं आपण पण आता आंघोळ करू. संत म्हणती महंत म्हणती म्हणती कुणी गुणवंता कुणी म्हणती कुणी बाबा तो स्वर्ग मृत्यू पाताळा तो स्वर्ग मृत्यू पाताळा गुणवंताचा ताबा. सगळं दर्शन वगैरे केलं, आंघोळ वगैरे केली. आता निघायचं होतं आपल्याला घरी. मग आलो बहिरम. इथलं दर्शन करून घ्यावं म्हणलं. इथं लेकरं खेळत जायचं वानेरासोबत. मग लागलं ना रे बा त्याच्या मागं. बहिरम बाबाचं दर्शन केलं. आपल्याला जायचं होतं आता घरी, कारण की उजडी निघावं म्हणलं. आपलं काय घर जवळ नाही. चला मित्रांनो, भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. नवीन असेल तर फॉलो करून घ्यायचं तुमच्या भावाले. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांग जा बा.